30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असं, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं. शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. याचं कारण असं आहे, मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना. त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की. मीरा भाईंदर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. राजकारणाचं रणकंदन एवढं खालच्या पातळीला गेलं आहे की आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांना अशा भाषेमध्ये बोललं जात आहे की मीरा भाईंदरकरही या संपूर्ण गोष्टीचा निषेध करत आहेत. काल नरेंद्र मेहता जे भाजपाचे आमदार आहेत यांनी सरळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सांगितलं की जर माझ्यावरती जे आरोप करत असेल ह्या आरोपावरून मी त्यांना ड्रायव्हर म्हणून नोकरीला ठेवेल. यावरती आज लोकदरबार लागला होता. याच्यावरती प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर दिलं. पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांना उत्तर देताना नरेंद्र मेहता नेमके काय म्हणाले आपण जाणून घेऊ. बघा, विषय असा आहे की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असं, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे आहे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे. परंतु त्यांच्या मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जे म्हटलं आहे चुकीचं काही म्हटलं नाही. पूर्वेशचं अभिनंदनच करतो. परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती. ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं माझावर की त्याच्यावर. म्हणून देर आहे दुरुस्त आहे. वडिलांना सांगा, जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावेसकट बोला. बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं. जे आज तुम्हाला हट झालं ना त्याला, ते आमच्या कुटुंबालाही हट होतं. ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साईड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे. तर रिक्षावाल्यांच्या याच्यावरती मराठी सक्तीचं कायदा केलेला आहे आणि 1 तारखेपासून मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे. या संदर्भात काय? बघा, मी सरनाईकच्या भाष्यावर जास्त गांभीर्याने घेत नाही, कारण ते बोलतात तसं कधी होत नाही. तो निर्णय व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे हा शेवटी मान्य मुख्यमंत्री घेतील. पण त्यांचं आम्ही गांभीर्याने घेत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे त्याने इलेक्शन सांगितलं मी इकडे ST बसला तो मॉल बांधतो, अजून तिकडे पाणी हालत नाही. ते बोलून जातात पण प्रॅक्टिकल होत नाही. मग ज्याली होईल त्याली बघू. सांज लोकदरबार होता सरनाईक यांचा, त्यावेळेला काही जणांनी तक्रारी केलेल्या 7-11 कंपनीबाबत. ते सगळं प्लॅन्टेड होतं. प्लॅन्टेड बोलतात ना की मी दरबार करणार. आज तुम्हाला बघा, माझ्याकडे उद्या लोक येणार आहे, एक सांगणार की सरनाईकने असं फसवणूक केलं, हे करतील. हे आम्हाला कोणाला शिकव? राजकारणात आम्ही हे सगळं प्लॅन्टेड स्टोरी आहे. आणि जे आले होते ना त्यातलं तथ्य असलं तर ते बोलेल ते मी हारेल. ते प्लॅन्टेड होता. आला कोण होता? एक व्यक्ती ज्यांनी बोगस कागदपत्र केले, तो 6 महिने जेलमध्ये होता. आता हालाहारी बोलतो की मला फसवलं. दुसरा म्हातारा जो आलेला एक्झाम्पल उदाहरण सांगतो, तो कोर्टात पण हारलं, SDOकडे सगळीकडे हारलं, आणि नंतर बोलतो की असं झालं, आणि त्याच्यावरही FIR आहे. म्हणजे जो आलेला त्याच जागेवर जो बोलतो की आमची जागा आहे त्या जागेवर त्याच्यावर FIR आहे, आमच्यावर नाही आहे. तर थोडक्यात हे सगळं प्लॅन्टेड होता. सगळ्यांना शोधून आणलं होतं. जे लोक तक्रार करतात, बघा, ज्या व्यवसायामध्ये जो असतो त्याबद्दल तक्रार असतात, पण तक्रार सत्य आहे की नाही हे तपासायला पाहिजे. एकतर्फा त्यांनी ऐकली ना, दुसरी बाजू त्यांना माहीत आहे का? हे सगळं आम्हाला त्यावेळी समजले प्लॅन्टेड आहे. त्यांनी करावं, कारण सरनाईक साहेबाचा स्वतःचा त्या इको सेन्सिटिव्हमध्ये इललिगल काम आहे. आम्ही सांगून थकलं. कमीत कमी ते अपॉइंट करतील ADTP. त्यांना समजेल की आपण जे करतो आहे ते चुकीचं काम करतो आहे, जंगलात करतो आहे, इको सेन्सिटिव्हमध्ये करतो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जे मला असं वाटते की खरं ते करतील तर त्यांना तरी ज्ञान होईल की आपण किती चुकीचं केलं आहे. करायचं ते पण योग्य नव्हे. तसं तुमच्या मित्रांनी नरेंद्र मेहता यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की तुम्हाला ड्रायव्हर म्हणून ठेवेल, तुम्हाला भांडी कसायला ठेवेल. बघा, एक गोष्ट मी सांगू का, ते 3 दिवसापूर्वी कुठेतरी ये ठाणे से कोई बेवकूफ़ आता है और कुछ भी बोलता है, नंतर ड्रायव्हर म्हणून त्याने बसायला. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. याचं कारण असं आहे, मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना. त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की. आणि शेवटी कसं आहे की मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे.
महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे. परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार. पूर्वेशलाही ते खटकलेलं आहे आणि इथे शिवसैनिकांनाही खटकलं. पूर्वेशने तर लेटरही दिलेलं आहे. काय पूर्वेश हल्ली मुलं एवढी मोठी झालीत ना, काही निर्णय घेत असताना बापाला न विचारता काही निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यामध्ये आता काय वय झालंय मुलांचं, आम्ही काय बोलणार, मोठे झाले ते. आधीच म्हणालो होतो की फार मोठ्या प्रमाणात 7-11 कन्स्ट्रक्शन कंपनीनं आपलं जाळं पसरलेलं आहे आणि आता मला आमचा नुकसान झालं, आम्हाला फसवलं गेलं, आमचं म्हणजे जबरदस्तीने आमच्या प्लॉटवर कब्जा करण्यात आला, आमच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलं, आम्हाला हाकलण्यात आलं, अशा प्रकारच्या 4 ते 5 तक्रारी आलेल्या आहेत आत्तापर्यंत. जे 60 तक्रारी आहेत, अजून तर जवळजवळ 200-250 तक्रारी बाकी आहेत. त्यामध्ये अजून किती असतील. त्यामुळे हा निर्णय मी घेतलेला आहे की बाबा मीरा भाईंदर शहरामध्ये जर काही 7-11 कन्स्ट्रक्शनचा एवढा मोठा जो व्याप आहे आणि त्या व्यापामुळे जर सर्वसामान्य नागरिक भरडले जात असतील, त्यांना न्याय मिळत नसेल, भूमिपुत्रांना जर जमिनीच्या बाहेर काढलं जात असेल, तर त्यांना न्याय देण्यासाठी मी एक माझ्या स्वखर्चानं एक वास्तुविशारद रिटायर्ड आमच्या ULCचे अधिकारी, रिटायर्ड आमचे महानगरपालिकेचे अधिकारी, एक 7-8 लोकांचा एक आणि वकील त्यांच्यासोबत आणि चांगल्या प्रकारची एक टीम तयार करतो, जेणेकरून सर्वसामान्य जनतेवर जर अन्याय ह्या 7-11 कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून होत असेल तर त्यांनी माझ्या त्या ऑफिसमध्ये तक्रार दाखल करावी, म्हणजे जेणेकरून आम्ही राज्य शासनाकडे, म्हणजे महापालिका असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या, ULC असू द्या किंवा पोलीस असू द्या, आमच्या त्या एक स्वतंत्र सेल निर्माण करतो आहे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी. त्या सेलच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो.